मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि विभाग क्रमांक 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण या विभागातील प्रकरण क्रमांक 4 संवैधानिक शासन या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. पहिला उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे संविधान म्हणजे काय. चला तर पाहूया. प्रकरण क्रमांक 4 संवैधानिक शासन, त्यातील उपघटक अभ्यासाला घेतलाय संविधान म्हणजे काय. राजकीय संकल्पना या विभागात तुम्ही राष्ट्र, राज्य या संकल्पना अभ्यासल्या आहेत. मागच्या भागामध्ये पहिल्या विभागात आपण राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय याचं स्वरूप अभ्यासलंय. तसेच हक्क, स्वातंत्र्य, न्याय या संकल्पनाही अभ्यासल्या आहेत. हक्क, स्वातंत्र्य, न्याय या संकल्पना अभ्यासल्या आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन मागील प्रकरणांचा अभ्यास तुम्ही करू शकता. हे हक्क प्रत्येक नागरिकाला दिलेले असतात. प्रत्येक नागरिकाला हक्क आहेत. हे हक्क नागरिकांना कोण देते? देशाचे संविधान नागरिकांना हक्क देते व त्याचे संरक्षण करते. संविधान, राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन हे हक्क नागरिकांना देते आणि त्याचे संरक्षणसुद्धा करते. आता पाहूया संविधान म्हणजे काय. हे महत्त्वाचं आहे, पाठ करा. संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. दस्तऐवज म्हणजे कागदपत्र. देशाचा कारभार कसा चालवावा हे यात नमूद केलेले असते. यात काय लिहिलेलं असतं तर देशाचा कारभार कसा चालावा त्याची नियमावली असते. संविधानामध्ये 3 महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक असतात आणि यामध्ये एकूण 3 घटक आहेत परस्पर संबंध असणारे, महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे नियमांचा संच. संच म्हणजे गट, नियम लिहिलेले गट किंवा संच असतो. संविधानात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासनाच्या 3 विभागाची संरचना, त्यांचे अधिकार, कार्ये व त्यांची कर्तव्ये या संबंधीची नियम असतात. पहिल्या संचामध्ये नियमांचा संच म्हणजे काय तर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ह्या ज्या 3 शाखा किंवा भाग आहेत. तर या शासनाच्या 3 विभागांची रचना कशी असेल म्हणजे स्ट्रक्चर, त्यांचे अधिकार काय आहेत, राईट्स काय आहेत, त्यांची कार्य, ड्युटीज, कामं काय आहेत आणि कर्तव्य काय आहेत त्यांची, हे दिलेलं असतं. या संबंधीचे नियम असतात. प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत काम करेल याची दक्षता संविधान घेते आणि प्रत्येक विभागाने आपल्या आपल्या क्षेत्रात काम करायचं, जे नेमून दिलेलं आहे त्याच्या बाहेर जायचं नाही आणि याचं रक्षण किंवा याची दक्षता संविधान घेते. याकरिता इतर 2 शासन विभागांना 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात आणि यांचे एकमेकांवर नियंत्रण असतात. म्हणजे 2 शासन विभाग आहेत ते इतर 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ पाहूया आपण. अमेरिकेत अध्यक्ष वा त्यांचे अधिकारी त्यांनी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता अमेरिकेतलं उदाहरण घेतलंय. अध्यक्ष असतील किंवा त्यांचे अधिकारी असतील, त्यांनी त्यांच्या नियमांचं किंवा अधिकारांचं उल्लंघन केलं, नियम मोडले, तर त्यांना पदच्युत करणं म्हणजे त्या पदावरून काढण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही यावरही संविधान मर्यादा घालते. म्हणजे शासनाने संविधानाच्या मर्यादेत काम करावं ही अपेक्षा असते. शासनाने काय करायचं, काय करायचं नाही हे संविधानाने ठरवून दिलेलं असतं. क्रमांक 2चा भाग आहे अधिकारांचा संच. संविधानात अधिकारांचा संच असतो की काय अधिकार आहेत. संविधान नागरिकांचे हक्क व कर्तव्य नमूद करते. संविधानामध्ये नागरिकांचे हक्क काय, कर्तव्य काय याची नोंद केलेली असते. तसेच या हक्कांचे संरक्षण करते. हक्कांवर गदा आल्यास त्या हक्कांचं संरक्षण करण्याचं काम संविधानाचं. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र, सन्मानाने व प्रतिष्ठित आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार दिलेले असतात. म्हणजे प्रत्येक नागरिक देशातला स्वतंत्र, सन्मानाने आणि प्रतिष्ठितपणे असं आयुष्य जगता यावं यासाठी अधिकार असतात. मात्र या अधिकारांना मर्यादा असते, हे लक्षात घ्यायचं. मात्र या अधिकारांना मर्यादा असतात. म्हणजे आपलं स्वातंत्र्य वापरताना दुसऱ्याला त्रास होता कामा नये. त्यावर काही बंधने घातलेली असतात. उदाहरणार्थ भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत,
पण त्याचबरोबर त्यावर मर्यादाही घातलेल्या आहेत. म्हणजे हक्कही दिलेले आहेत, पण हक्क मर्यादित राहून वापरायचे आहेत, मर्यादाही आहेत. केवळ अधिकार देणे पुरेसे नसते, तर त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणेही गरजेचे असते. केवळ अधिकार देऊनही भागत नाही आहे, तर त्यांच्या अधिकारांचं संरक्षण देखील झालं पाहिजे, तीसुद्धा गरज आहे. भारतीय संविधानात लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्ग नमूद केलेले आहेत. आणि मग या भारताच्या संविधानामध्ये राज्यघटनेत विविध मार्ग सांगितलेले आहेत की अधिकारांचं संरक्षण कसं करायचं. लोकांचे अधिकार दिलेले आहेत, त्याचं संरक्षणाचे मार्ग सांगितलेत. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने न्यायमंडळाला दिली आणि मग या अधिकारांचं संरक्षणाचं काम न्यायमंडळ करतं. अशा पद्धतीने या दोन घटकांमुळे शासन, समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक चौकट तयार होते, एक स्ट्रक्चर किंवा रचना किंवा चौकट तयार होते की शासन, समाज, व्यक्ती यांच्यात परस्पर संबंध कसे राहतील अशी एक नियमावली किंवा चौकट तयार होते. क्रमांक 3चा भाग आहे उद्दिष्टे व मूल्यांचा संच. संविधानात उद्दिष्ट दिलेली असतात आणि मूल्य कोणती आहेत त्याचाही गट दिलेला असं संच. संविधानात उद्दिष्टे व मूल्येही नमूद केलेली असतात. यावरून संविधान निर्मितीमागील उद्देश स्पष्ट होतो. संविधान का निर्माण केले त्याचा उद्देश लक्षात येतो. उदाहरणार्थ, जगातील सर्वात जुन्या संविधानापैकी एक असलेल्या अमेरिकन संविधानात त्याच्या निर्मितीमागील उद्देश घोषित केला आहे. पण जगात सर्वात जास्त जुनं जे संविधान आहे ते आहे अमेरिकेचं. आणि मग त्या अमेरिकन संविधानामध्ये ती का निर्माण करण्यात आली त्याचा उद्देश देण्यात आलेला आहे. या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करावा, न्याय सर्वांना, देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावे. शांतता पण राहिली पाहिजे आणि सर्वांना लोकांच्या अधिकारांचं संरक्षण, सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे. समाजाचं किंवा जनतेचं लोककल्याण. आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे, म्हणजे आम्हालाही स्वातंत्र्य मिळावे आणि आमच्या वंशजांनाही स्वातंत्र्याचं वरदान मिळावं, यासाठी हे संविधान अस्तित्वात आलेले आहे. अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचाही पाया रचला. म्हणजे हे झालं अमेरिकेचं उद्दिष्ट. भारताचंही संविधानामध्ये अशाच प्रकारचं उद्दिष्ट आहे. जगातील बहुतांश संविधान लिखित स्वरूपात आहेत. म्हणजे जे राज्यघटना किंवा संविधान आहे ते लिखित आहे, तोंडी नाही आहे, फक्त लिहून ठेवलेलं आहे. त्यानुसार शासन चालवलं जातं. एकाच लिखित दस्तऐवजात वरील 3ही घटक समाविष्ट केलेले आढळतात आणि एकाच ठिकाणी या सर्व 3 घटकांची माहिती दिलेली असते. सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चेअंती संविधानाची निर्मिती होते. संविधान कसं निर्माण केलं जातं? एक गट स्थापन करतात किंवा संस्था म्हणूया आपण त्याला, किंवा एक समिती. मग त्या लोकांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची, दीर्घ आणि सखोल चर्चा करायची आणि मग त्यानुसार निर्णय घ्यायचा आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील संविधानिक परिषदेने त्यांचे संविधानिक परिषद नेमली होती आणि त्यांनी संविधान निर्माण केले. तसेच भारतातील घटना समितीने भारतीय संविधानाची निर्मिती केली. आणि मग भारताचा जर विचार केला तर घटना समितीचे प्रमुख होते बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही तज्ज्ञ लोक होते. भारतीय संविधानाची निर्मिती त्यांनी केली. काही देशामध्ये संविधान अलिखित असते, काही देशात अलिखित आहे. उदाहरणार्थ युनायटेड किंगडमचा उल्लेख करतो आपण. ब्रिटन, इंग्लंड म्हणतो त्याला. अलिखित संविधानातही काही भाग लिखित स्वरूपात असतात, काही भाग लिहिलेले आणि काही लिहिलेले नसतात. तर इतर भाग हे संविधानिक पायंडे किंवा संकेतांनी पाळले जातात. लिहिलेले नसले परंतु संकेत असतो, नियम असतो अलिखित, त्यानुसार ते नियम पालन केलं जातं. अर्थात ते एकाच दस्तऐवजात लिहिलेले नसतात आणि ते एकाच ठिकाणी लिहिलेलं नसतं. आता इंग्लंडचं उदाहरण घेतलं आहे आपण. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडमचा राजा किंवा राणीला प्रधानमंत्री नियुक्तीचा असलेला अधिकार, की राजा आणि राणी यांना अधिकार आहे की प्रधानमंत्री नेमायचा. यासंबंधी कोणतेही लिखित नियम नाहीत, परंतु ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून केली जाते. मग राजा किंवा राणी प्रधानमंत्री कोणाला नेमतात? तर ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल, त्याचा जो प्रमुख नेता असेल त्याची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून
करतात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि एकदा या चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. अभ्यासासाठी शुभेच्छा.